नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ॲग्री एक्सेलन्स मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या पद्धतीने सिरीज लॉन्च केलेली आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला प्रतिसाद देताय, तर खरं त्या अर्थाने तुमचा अभ्यास जोरात चालू आहे असं आपण म्हणायला हरकत नसावी। आता आपण बघणार आहोत जून महिना, आणि जून महिन्यामध्ये ज्या पद्धतीचा करंट अफेअर्स आलेला आहे आणि विशेषतः परिक्रमाचा आपण भाग घेतोय, तर त्यामुळे आपल्याला एक्झाम ओरिएंटेशन्स बघणाऱ्या सगळ्या करंट अफेअर्स इव्हेंट आपण बऱ्यापैकी डिस्कस केलेले आहे। आता हा जून महिना आहे, जून महिन्यामध्ये काय काय आलेलं आहे हे आपण तिथे सविस्तर बघूया। मग वेळ न दौडवता पहिला आहे तो म्हणजे काय, सीबीआय ला 60 वर्ष पूर्ण झालेली आहे। कशाला? सीबीआय ला 60 वर्ष कंप्लीट झाले। मग तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं की सीबीआय चा लॉंग फॉर्म काय? पहिली गोष्ट तर सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन्स ज्याला आपण म्हणतो, तर ते म्हणलं जातं। मग हे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन जे आहे, तर त्याची असलेली स्थापना कशामुळे झाली, कोणत्या कारणास्तव झाली, संविधानिक आहे का कायद्यानुसार आहे, कोणत्या कारणानुसार याची स्थापना झाली आहे हे तुम्हाला माहिती असणे अपेक्षित आहे। मग सीबीआय ला 60 वर्ष पूर्ण झाली असेल, तर त्या संदर्भामध्ये 3 एप्रिल 2023 रोजी नवी दिल्ली येथे विज्ञान भवनामध्ये याचा हीरक महोत्सव व्हेरी आय एम पी कोणता महोत्सव साजरा केला गेलेला आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, आणि ते पण विशेष माननीय नरेंद्र मोदी सरांच्या हातातून झालेला आहे। मग लक्ष ठेवायचं, सीबीआयचा असलेला हीरक महोत्सव चालू आहे। हीरक महोत्सव म्हणजे काय की हु इज द कंप्लीटेड द एज ऑफ 60, जो 60 वर्ष कंप्लीट झाला असेल तर त्याला आपण हीरक महोत्सव असे म्हणतो। मग अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस आपल्याला विचारलं जाऊ शकतं की आपली ही जी सीबीआय संस्था आहे, ती सीबीआय संस्था कोणाच्या शिफारसीनुसार तयार झालेली आहे, तर के संथमन कमिटी। कोणती? के संथमन कमिटी। पाठच करायचं मित्रांनो, के संथमन कमिटीच्या शिफारसीनुसार तयार झालेली आपल्याला दिसून येते। मग अशा संदर्भामध्ये त्यावेळेस आपल्याला भ्रष्टाचार प्रतिबंध समितीने 64-65 अंतर्यामध्ये त्या प्रकारचं असलेलं स्थापन करावी असं सांगितलं होतं, आणि इंडियन गव्हर्नमेंटने स्थापनही केलेलं आपल्याला दिसून येते। मग याच्या पुढे जाऊन आपल्याला सीबीआयचं असलेलं ब्रीद वाक्य देखील विचारलं जाऊ शकतं। मग ब्रीद वाक्य काय आहे सीबीआयचं? लक्ष ठेवायचं, तर उद्यमशीलता, निपक्षपात आणि सत्यनिष्ठता। मग इंडस्ट्री, इम्पार्शियलिटी अँड इंटिग्रिटी ही आहे, हे लक्षात ठेवा। व्हेरी आय एम पी महत्वाचं आहे, एक्झामला माइट बी विचारलं जाऊ शकतं। यू हॅव टू बी जस्ट कॉन्फिडंट विथ युअर नॉलेज। हे माझं ब्रीदवाक्य स्वतःच आहे, तर त्या पद्धतीनेच तुमचं असलेलं हे पण ब्रीदवाक्य लक्षात ठेवा की तुमचं असलेलं जे नॉलेज आहे ते परफेक्टलीच असायला पाहिजे। मुख्यालय कुठे आहे? तर मुख्यालय आहे दिल्लीमध्ये। कुठं आहे मित्रांनो? दिल्लीमध्ये आपल्याला दिसून येते। मग कशाला? तर सीबीआय ला 60 वर्ष कंप्लीट झाले। अजून कशामुळे चर्चेत आहे सीबीआय? अजून त्याच्यामुळे कशामुळे चर्चेत आहे, तर सीबीआय एका गोष्टीमुळे अजून चर्चेत आहे, ते म्हणजे काय की प्रवीण सूद। व्हेरी आय एम पी कोण? प्रवीण सूद यांची काय आहे, सीबीआयचे संचालक म्हणून निवड झालेली आपल्याला दिसून येते। मग प्रवीण सूद हे सध्याचे संचालक आहे सीबीआयचे। मग कधीच्या बॅचचे? तर 86च्या बॅचचे असलेले IPS अधिकारी असून त्यांनी 2 वर्षाच्या कालावधीसाठी सीबीआयचे संचालक म्हणून काय करणार आहे, नियुक्त केला जाणार आहे। म्हणजे 23 मध्ये नियुक्ती आणि 25 मध्ये रिटायरमेंट असणार आहे। कोणाचं? तर प्रवीण सूद साहेबांचं। हे आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। मग त्याच्या पूर्वीचे कोण होते, तर तेही लक्ष ठेवा, सुबोध कुमार जयस्वाल। व्हेरी आय एम पी फार महत्वाचा आहे। कोण? तर सुमंत कुमार जयस्वाल आपल्याला तो दिसून येणार आहे। आणि ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की प्रवीण सूद हे काय झालेले आहे, अशा प्रकारे त्यांची संचालक म्हणून अपॉइंटमेंट झालेली आपल्याला दिसून येते। येत्या लक्षात मित्रांनो। मग अशा पद्धतीने हे तुम्हाला करंट अफेअर्स असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणं अपेक्षित आहे। पुढचं आपल्याला त्या पद्धतीचं असलेलं करंट अफेअर्स मध्ये काय दिसतंय, तर नागालँडमध्ये काय, नागालँडमध्ये महिला आरक्षणाला काय झालेलं आहे, विरोध झालेला आहे। ज्यावेळेस आपण बघतो तर आजकाल विशेषतः नॉर्थ ईस्ट जो रिजन आहे तो चर्चेमध्ये आहे। मणिपूरच्या हिंसा असू द्या किंवा नागालँडच्या संदर्भातल्या काही गोष्टी असू द्या, ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस नागालँड हे एकमेव नॉर्थ ईस्ट मधलं स्टेट आहे की ज्यांनी महिलांच्या आरक्षणावर विरोध दर्शवलेला आहे। विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस विचार करतो, तर त्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण प्रत्येक राज्य हा एक पुढाकार घेत असतो। जसं की महाराष्ट्र राज्य ज्यांनी 50% रिझर्वेशन महिलांना दिलंय, आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये नागालँड सारखा राज्य, लक्षात ठेवायचं कोणता, नागालँड सारखा राज्य हा काय करतोय,
तो आरक्षण नाकारतोय, 33% देखील आरक्षण नाकारलेलं आपल्याला दिसून येते. मग त्या प्रकारचं असलेलं नेफिया रिओ यांच्या नेतृत्वाखाली नागालँडचे जे सरकार आहे तर त्यांनी सरळ सांगितलं महानगरपालिका अधिनियम आम्ही रद्द करतोय, ज्याच्यानुसार 33% महिलांना आम्ही काय देणार होतो, आरक्षण देणार होतो, ते आता असणार नाही. मग तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कोणत्या राज्यामध्ये, व्हेरी व्हेरी IMP, कोणत्या राज्यामध्ये महिला आरक्षणाला विरोध झालेला आहे? तर नागालँडला झाला आहे. पाठ करायचं मित्रांनो, व्हेरी व्हेरी IMP आहे. कारण की आता सेंट्रल गव्हर्नमेंटनी 33% रिझर्वेशन विदिन द लोकसभा अँड विदिन द विधानसभामध्ये तिथं प्रस्तुत केलेलं आहे महिलांच्या सन्मानासाठी. आणि ह्या सोबत नागालँडमध्ये अशा जर गोष्टी दिसत असेल तर इट इज द कॉन्ट्राडिक्टरी, आणि ह्या कॉन्ट्राडिक्टरी दिसत असल्या कारणामुळं आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. कारण की भारत सरकार चांगल्या प्रगतीपथावर काम करत असताना एखादं राज्य अशा प्रकारे गोष्टी करत असेल तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता महिलांना 33% आरक्षण कुठं असणार आहे? तर लोकसभा विधानसभेमध्ये असणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 50% आरक्षण आहे. कोणाला आणि कुठं? तर पंचायत राज इन्स्टिट्यूशनला मध्ये. कुठं? पंचायत राज इन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला तिथं दिसून येत आहे. लक्ष ठेवायचं, आपल्याकडं SC ST OBC यांचं रिझर्वेशन कायद्याच्या माध्यमातून, कशाच्या माध्यमातून? कायद्याच्या माध्यमातून त्याच्यामध्ये बदल करता येऊ शकतो. तो काढूनही घेतला जाऊ शकतं, राजकीय आरक्षण काढूनही घेतलं जाऊ शकतं. पण महिलांच्या आरक्षणाला तुम्ही धक्का लावू शकत नाही, कारण की हे फिक्स आहे, हे परमनंट आहे, फिक्स आहे. फेविकॉल का जोडे भाई साहब, हे तुटेगा नाही. मग अशा पद्धतीने तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कोणतं राज्य? तर नागालँड आपल्याला तिथं दिसून येणार आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने तुम्हाला ते माहिती असणं अपेक्षित आहे. चालायचं पुढं. चला पुढचं करंट अफेअर्स. मूलभूत संरचनेच्या सिद्धांताला 50 वर्ष कंप्लीट झालेली आहे. व्हेरी व्हेरी IMP. काय? मूलभूत संरचना. मूलभूत संरचना म्हणजे काय? त्याला इंग्लिशमध्ये बेसिक स्ट्रक्चर म्हणतात. काय म्हणतात? बेसिक स्ट्रक्चर. बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय? अशा प्रकारचं स्ट्रक्चर जे की तुमच्या असलेल्या राज्यघटनेला, कशाला? राज्यघटनेला एक वेगळा आकार प्राप्त करून देतं. राज्यघटनेला आकार प्राप्त करून देतं म्हणजे काय? की ह्या चौकटीच्या बाहेर कोणताही कायदा केला गेला नाही पाहिजे. दिस इज अ फंडामेंटल थिंग्स विच हॅज टू बी प्रोटेक्टेड बाय द कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ. आणि कॉन्स्टिट्यूशन त्याला प्रोटेक्ट करतं आणि स्वतः कॉन्स्टिट्यूशनला तेही प्रोटेक्ट करताना आपल्याला दिसून येते. मग हेही लक्ष ठेवा की कोणती त्या प्रकारची असलेली केस झाली की ज्याच्यामध्ये तुमचं बेसिक स्ट्रक्चर हे नावाची संकल्पना आली. तर लक्ष ठेवायचं, केशवानंद भारती केस. कोणता आहे? केशवानंद भारती केस. ही जी केस आहे ती केस 1973 ला झालेली आपल्याला तिथं दिसून येते. आणि ह्या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की आपल्याकडं संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे, परंतु कायदा हॅज टू बी लिमिटेड विदिन द फ्रेमवर्क ऑफ युअर कॉन्स्टिट्यूशन. इट शुड नॉट बी गो बियॉन्ड इट. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ बेसिक स्ट्रक्चर. मग बेसिक स्ट्रक्चर कोणती केस? केशवानंद भारती केस. आणि किती वर्ष कंप्लीट झालेलं आहे? 50 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. मग 24 एप्रिल 2023च का? कारण की 24 एप्रिल 1973 ला ही केस झाली होती आणि ह्या केसमध्ये हे डॉक्टरेट आलेली आपल्याला दिसून येते. येतं लक्षात? मूलभूत संरचना कोणती केस? केशवानंद भारती केस. वकील कोण होते? तर पण लक्षात ठेवा, नानी पालखीवाला हे वकील होते आणि 13 जजेसची बेंच बसले होतं. 6:7 रेशो या पद्धतीने तिथं जजमेंट पास केलेलं आपल्याला दिसून येते. येतं लक्षात? चलायचं पुढं. चलो पुढचं देखेंगे. माननीय न्यायमूर्ती रुमी फुकन, व्हेरी व्हेरी IMP, न्यायमूर्ती रुमी फुकन यांची असलेल्या मार्गदर्शनाखाली एक तज्ज्ञ समिती स्थापन केलेली आहे. ती तज्ज्ञ समिती कशासाठी स्थापन केलेली आहे असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा कोणत्या घटकासाठी अशा प्रकारची असलेली ही समिती स्थापन झाली आहे असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग माननीय न्यायमूर्ती रुमी फुकन यांची समिती कशासाठी स्थापन झालेली आहे? की आपल्याकडे बहुपत्नीत्व, पॉलिगॅमी, व्हेरी व्हेरी IMP, पॉलिगॅमी संपुष्टात आणण्याबाबत राज्य विधिमंडळाच्या वैधानिक क्षमता तपासणीसाठी आसाम सरकारने 4 सदस्यीय तज्ज्ञ समिती नेमली. मे कधी? 2023 मध्ये. लक्ष ठेवायचं, कोणत्या सरकारने? आसाम सरकारने. व्हेरी व्हेरी IMP. कोण आहे? आसाम सरकारने न्यायमूर्ती रुमी फुकन
ही कशी समिती कशासाठी स्थापन केली होती, तर पॉलिगॅमीसाठी, म्हणजे बहुपत्नीत्व. आपल्याकडं ज्या पद्धतीने बघतोय की महिलांचं असलेलं अस्तित्व हे समाज नाकारतंय, समाजामध्ये नाकारण्यासाठी पहिली एक स्टेप असती ती म्हणजे एकापेक्षा अनेक लग्न करणे. म्हणजे त्या प्रकारे तुम्ही तिला फक्त कमोडिटी म्हणून यूज करताय आणि कमोडिटी यूज करून तिच्या समाजामधलं असलेलं स्थान तुम्ही नाकारताय. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या गेल्या पाहिजे. पॉलिगॅमीची जी प्रथा आहे ती अगदी चुकीची आहे, समाजमान्य नसून आणि इन ह्युमन ऍक्टिव्हिटीमध्ये तिला कन्सिडर केलं जातं. फॉर दॅट रिझन इट हॅज टू बी स्टॉप बाय द ऑल कम्युनिटी. आणि विशेष म्हणजे आसाम सारख्या असलेल्या एका राज्यामध्ये जिथं आदिवासी बहुल असलेलं जरी प्रमाण जास्त असेल तरीही तिथच्या सरकारने हा स्टेप घेतलेला आहे. त्यामुळे हे अगदी वाखाणण्याजोगं काम आहे आणि त्यामुळं कुठंतरी असलेल्या ज्या महिला असणार आहे त्या महिलांचं असलेलं अस्तित्व राहील आणि सोबतच कोणत्याही स्वरूपामध्ये त्यांच्यावर डिस्क्रिमिनेटिव्ह अप्रोच बाळगला जाणार नाही. मग कोणती, तर न्यायमूर्ती रुमी फुकन. कोण आहे? न्यायमूर्ती रुमी फुकन. पाठ करायचं. ही न्यायमूर्ती रुमी फुकन तज्ञ समिती कशासाठी आहे? बहुपत्नीत्व कमी करण्यासाठी. कोणत्या राज्याने? आसाम राज्याने. लिहून ठेवत चला मित्रांनो. सोबत करंट अफेअर्स जेव्हा तुम्ही ऐकत असाल पेन वही सोबत ठेवा, तरच तुमचा असलेला काही फायदा होईल, अदरवाईज फायदा होणार नाही, हेही लक्ष ठेवायचा प्रयत्न करा. चला पुढचं आहे. जॉर्जिया विधानसभेमध्ये हिंदू फोबियाचा निषेध करणारा ठराव पास झालेला आहे. आपल्याला 100% क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कोणत्या शहराने, शब्द वापरतो मी, कोणत्या शहराने हिंदू फोबियाच्या अगेन्स्टमध्ये होणाऱ्या ज्या पण काही कृत्य असेल त्या कृत्याला थांबवण्यासाठी हिंदू फोबिया कायदा हा पास केलेला आहे. तर लक्ष ठेवायचा तो म्हणजे कोणतं? जॉर्जिया. व्हेरी व्हेरी IMP. जॉर्जिया. जॉर्जियाच्या विधानसभेने हिंदू फोबिया आणि हिंदू धर्मियाविरुद्धी कट्टरतेचा निषेध करणारा ठराव मार्च 2023 मध्ये संमत केला असणार आहे. आणि असा जर कोणी उल्लंघन करत असेल तर त्याला कायदेशीर कारवाई तिथं केल्या जाऊ शकते. मग अशा प्रकारचा अमेरिकेतील पहिले, व्हेरी व्हेरी IMP, काय आहे? पहिले राज्य ठरलेले. मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणते असे राज्य पहिले राज्य आहे की ज्यांनी त्या स्वरूपामध्ये हिंदू फोबियाच्या अगेन्स्ट मध्ये काय केलेलं आहे, तर त्या स्वरूपामध्ये प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणजे काय? जॉर्जिया शहर आपल्याला दिसून येते. कारण की ज्यावेळेस पद्धतीने बघतो आपले सगळे लोक, अर्ध्याच्या वर लोक म्हणा, जे सुशिक्षित वर्ग आहे तो कुठं मायग्रेट होतोय? तो अमेरिकेत मायग्रेट होतो. तो तिथं गेल्यानंतर तिथलची इकॉनॉमी बूस्ट करते, तिथं इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज करताय आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या परिपाकामुळं कुठंतरी त्यांचं असलेलं अस्तित्व नाकारलं जात आहे. मग यामुळं तिथं कंटिन्युअसली त्यांच्यावर शूट होणे, कंटिन्यू त्यांना मारझोड करणे, अशा विविध आणि असंख्य गोष्टी त्याच्या मागे केल्या जात आहे. मग हे कुठंतरी थांबावं याच्यासाठी जॉर्जियाच्या विधानसभेने स्पष्टपणे सांगितले की आता हिंदू फोबिया नावाची कॉन्सेप्ट आपण मान्य करत नाही. इथं सगळे आपण एक आहोत आणि एक आपण संगतीने राहणार आहोत. त्यामुळे इथं कोणत्याही पद्धतीने त्यांच्या अगेन्स्टमध्ये कृत्य केलं जाणार नाही, हे तिथं बघितलं गेलेलं दिसून येते. आलं लक्षात? मग जॉर्जिया विधानसभेला हिंदू फोबियाचा विरोध करणारा असा पहिला काय आहे? राज्य ठरलेले दिसून येत आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे कार्बन मुक्त वीज उत्पादनासाठी G7 ची वचनबद्धता. व्हेरी व्हेरी IMP. काय? परत एकदा सांगतोय, कार्बन मुक्तसाठी वीज उत्पादनासाठी G7 ची काय आहे? वचनबद्धता आहे. मग G7 गटातील जेवढे पण देश आहे त्यांनी हवामान आणि त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये आपल्याला ते हवामान कसं ठेवायचं आहे? कार्बन मुक्त ठेवायचं आहे. आणि तुम्हाला वीज निर्मिती करायची आहे ती कशी करावं लागणार आहे? कार्बन मुक्त करायची आहे. कारण की सहसा आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की आपल्याकडे जी वीज निर्मिती होती, जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होती, याचं असलेला बेसिक जर रॉ मटेरियल काही असेल तर ते म्हणजे काय असणार आहे? तुमचं फॉसिल फ्युअल्स किंवा त्याला आपण म्हणतो कोळसा. कोळसाच्या माध्यमातून तुम्ही कंबन्शन्स करता आणि त्या कंबन्शन्स करून तुम्ही एनर्जी किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेट करता. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून आपल्याकडं जेव्हा कार्बन जळतं मग त्याचं कार्बन इमिशन पण होतं. मग हे सगळं थांबविण्यासाठी, वीज उत्पादनाला साफ स्वच्छ स्वरूपामध्ये बाळगण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टीला देण्यासाठी आपल्याकडची G7 ची परिषद भरलेली आपल्याला दिसून येते. मग लक्षातच ठेवायचं, मे 2023 मध्ये कुठं? हिरोशिमा येथे. कुठं? हिरोशिमा नागासाकी, जे आपण नाव ऐकलेलं आहे त्याच्यातील हिरोशिमा इथे G7 ची काय भरलेली आहे? तिथं आपल्याकडं पर्टिक्युलर त्या गोष्टीसाठी शिखर परिषद भरलेली आपल्याला दिसून येते. मग अशा संदर्भामध्ये आपल्याला या परिषदेच्या आधी जपानमधील काय आहे? सेपेरो इथे काय करार करण्यात आलेला आपल्याला
दिसून येते। आलं लक्षात? मग अशा वेळेस तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे की कार्बन मुक्तच्या उत्पादनासाठी काय असणार आहे, G7 वचनबद्धता केली गेलेली आहे। येत्या लक्षात? हे परफेक्टली लक्षात ठेवणं गरजेचं आहे। G7 ची असलेली परिषद कुठं भरलेली आहे, तर हिरोशिमा मध्ये भरलेली आहे, असा क्वेश्चन येऊ शकतो। त्यामुळे फोकस ठेवायचा। G7 विचारलं आणि मे 2023 विचारलं तर लगेच डोक्यामध्ये घ्यायचं की हिरोशिमा इथं परिषद भरलेली आहे। कशासाठी आहे? कार्बन मुक्त वीज निर्मितीसाठी। हे डोक्यातच उतरून घ्या। चला पुढचा करंट अफेअर्स काय सांगते मित्रांनो, नीट लक्ष द्या। भारत विरोधी भारत विरोधी WTO च्या पॅनलचा निकाल आहे। आता आपल्याला ही माहिती काही गरज नाहीये की भारताच्या अगेन्स्ट मध्ये कोणी काय पद्धतीने केलं आहे, WTO मध्ये भांडणं चालू आहे, दररोज भांडणं चालू असतात, परंतु सध्या संस्था चर्चेमध्ये आहे। त्या संस्थेचं असलेलं महत्व काय आहे हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे। मग माहिती पण घेऊ थोडी आणि त्या प्रकारचं बेसिक मध्ये पण जाता येऊ शकतं। मग अशा स्वरूपामध्ये आपण बघतोय की भारताच्या अगेन्स्ट मध्ये कोणी निकाल दिला, WTO ने। मग माहिती तंत्रज्ञान आयात शुल्क संबंधी युरोपियन युनियन आणि इतर देशांसोबत असलेल्या भारताच्या विवादावर जागतिक व्यापार संघटनेच्या पॅनलने कोणाच्या अगेन्स्ट मध्ये, भारताच्या अगेन्स्ट मध्ये निर्णय दिलेला आपल्याला दिसून येते। साहजिकच आहे आपल्याकडचं असलेलं IT क्षेत्र बरे की चांगलं जरी असेल पण ॲज कम्पेअर टू अदर कंट्रीज, युरोपियन, स्कॅन्डिनेवियन कंट्रीज, दीज आर कंट्रीज आर द मोर रिच इन द टेक्नोसायव्हिकल साऊंडनेस। मग अशा वेळेस आपलं त्यांचं कम्पेअर होईल का? एखादं प्रोडक्ट आपण तिकडे पाठवतोय पण ते ऍक्सेप्ट करत नाही, ते रिटर्न पाठवताय, प्रॉब्लेम तर इथं होणारच आहे। मग ऑटोमॅटिकली तुमचं असलेलं इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये डिफिसिट्स क्रिएट होतोय। ह्या सगळ्या गोष्टीच्या कारणास्तव आपला आणि त्यांचं कंटिन्यू वाजत असतं। मग हे वाजलेलं जे कारण आहे ना ते थांबविण्यासाठी WTO मध्यस्थी करत असतं। परंतु मध्यस्थी करता वेळेस यावेळेस WTO ने भारताला सुनावलं। त्यांनी सांगितलं की त्यांनी जे रिटर्न काही प्रोडक्ट्स पाठवले असेल, यू हॅव टू जस्ट सबमिटेड इट, यू शुड नॉट बी रिसेंड टू दॅट पर्टिक्युलर कंपनीज, कारण की दे नेवर वॉन्ट टू बी टेक द काइंड ऑफ अ रिस्क, जे तुम्ही पाठवलं आहे त्याची ऑथेंटिसिटी कमी आहे या कारणास्तव। म्हणून चर्चेमध्ये होतं तर WTO चर्चेमध्ये आहे। तर WTO चा संदर्भ आपण लक्षात घेऊ। तर WTO चा असलेलं लॉंग फॉर्म पहिले पाठ करून घ्या। वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन पाठ झालंच पाहिजे। स्थापना कशामुळे झालेली आहे लक्ष ठेवायचं। WTO ची स्थापना 1995 ला झालेली आहे। त्याच्यामध्ये पहिला करार कोणता, तर गॅट करार। म्हणजे WTO यायच्या पहिले काय होता, तर गॅट करार होता। काय होता मित्रांनो? गॅट करार। गॅट कराराचं रूपांतर संस्थेमध्ये झालेलं आहे। परत एकदा सांगतो, गॅट कराराचं रूपांतर संस्थेमध्ये झाले आहे आणि ती संस्था कोणती बबड्यांनो, तर ती म्हणजे WTO आहे। मग गॅटचा लॉंग फॉर्म काय आहे? जनरल ॲग्रीमेंट टॅरिफ अँड ट्रेड्स। काय आहे? जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ। टॅरिफ म्हणजे काय, तर टॅक्स लेकरांनो, आणि ट्रेड जो करतो तर त्याच्या संदर्भात देयर इज अ ॲग्रीमेंट्स बिटवीन द अमॉंग द कंट्रीज विच मे कन्क्लुडेड ऑन द सिंगल पॉइंट विच हॅज टू बी कन्सिडर ॲज द टॅरिफ। टॅक्स किती लावला पाहिजे, whenever the our country is sent to the kind of a commodity to another country, the सामने वाली कंट्री भी वो डिसाइड करनी चाहिए ना भाई, टॅक्स कितना लगेगा, कस्टम ड्युटीज कितना लगेगा। मग अशा पद्धतीने असलेलं डिसाइड करण्यासाठी हा गॅट करार होता। आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येते की 1995 ला कोणत्या करारानुसार, मराकश। काय आहे? मराकश करार। व्हेरी व्हेरी IMP पाठ करायचं। कोणती ट्रिटी? मराकश ट्रिटी। कोणती ट्रिटी? मराकश ट्रिटी। कोणती ट्रिटी? मराकश ट्रिटी। मराकश करारानुसार काय स्थापना झालेली आहे, WTO ची स्थापना झालेली आपल्याला तिथं दिसून येते। मुख्यालय कुठे आहे मित्रांनो, तर लक्षात ठेवा, जिनेमेरा दिल लुटिया, जिनेवा। काय आहे? जिनेवा। कुठे आहे मित्रांनो? जिनेवा इथं आहे। जिनेवा कुठे आहे, तर लक्ष ठेवायचं, स्वित्झर्लंड मध्ये आपल्याला तिथं दिसून येतोय। हेही लक्षात ठेवा, भारत हा संस्थापक देश आहे। काय आहे? संस्थापक देश आपल्याला तिथं दिसून येतोय। कोण? तर WTO चा। आणि त्या सध्या मेंबर किती आहे, 164 आहे। किती आहे? 164 आपल्याला सदस्य तिथं दिसून येत आहे। हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मग अशा वेळेस लास्ट सदस्य कोण, तर माननीय श्री अफगाणिस्तान दादा। माननीय श्री कोण? अफगाणिस्तान दादा। हे 2016 मध्ये त्या प्रकारचा 164वा देश म्हणून समाविष्ट झालेला आहे WTO मध्ये। कशाला समाविष्ट झाला असेल, काय त्याच्याकडनं घेणं देण्यासारखं, आलं लक्षात? मग अशा पद्धतीने तरीही ते समाविष्ट झालेले आपल्याला दिसून येत आहे। हे लक्षात येत आहे। मग WTO काय आहे, तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आपल्याला दिसून येत आहे। आलं लक्षात? चला पुढं। जागतिक बौद्ध शिखर परिषद 2023। व्हेरी व्हेरी IMP, व्हेरी व्हेरी IMP। संपूर्ण जगाला शांततेचा जो मार्ग दाखवणारे गौतम बुद्ध आहे,
तर त्यांच्या असलेल्या विचारसरणीला प्रत्येक देशामध्ये पोहोचविणे, सोबत प्रत्येक व्यक्तीच्या असलेल्या जीवनामध्ये बौद्धाचं असलेलं महत्त्व पटवून देणे, आणि सोबत त्यांनी दिलेला प्रत्येक मार्ग हा एक अल्टिमेट मार्ग आहे, ज्याच्यावर जर प्रत्येक व्यक्ती चालला तर जगाच्या पाठीवर तो कधीही असंतुष्ट राहणार नाही किंवा तो असमाधानी असू शकणार नाही. अशा प्रकारचा विचार हा प्रत्येक व्यक्तीला कळावा याच्यासाठी जागतिक बौद्ध शिखर परिषदेचं आयोजन केलेलं होतं. तर लक्षात ठेवायचं कोणी केलं होतं, तर सांस्कृतिक मंत्रालयाने इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन्स भागीदारीमध्ये एप्रिल 2023 मध्ये कुठं, नवी दिल्ली, व्हेरी व्हेरी IMP, कुठं, नवी दिल्ली येथे पहिल्या, शब्द वापरते मित्रांनो, पहिल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेचे काय केलेले आहे, आयोजन केलेले आपल्याला दिसून येते. त्यामुळे लक्ष ठेवायचं जागतिक बौद्ध परिषदेचं पहिलं आयोजन भारतामध्ये आणि तेही दिल्ली पासून स्टार्ट झालेलं आपल्याला दिसून येते. परिषदेची संकल्पना काय आहे, काय आहे, रिस्पॉन्स टू कंटेम्पररी चॅलेंजेस फिलॉसॉफी टू प्रॅव्हिक्स, काय आहे त्या प्रकारचं असलेलं रिस्पॉन्स टू द कंटेम्पररी चॅलेंज फिलॉसॉफी टू प्रॅरिक्स आपल्याला तो दिसून येतोय. ती संकल्पना ह्या बौद्ध परिषदेची आहे, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. येते लक्षात, हे सगळ्या गोष्टी बारकाईने तुम्हाला पाठ करणं अपेक्षित आहे. पुढचं आहे त्या प्रकारचं असलेलं काय, लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 भारत कितवा आहे, तर 38वा. कोणत्याही देशाची प्रगती पाहिजे असेल तर त्या प्रगतीमध्ये होणारा जो इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे आणि विदिन द इंडियामध्ये म्हणजे विदिन द पर्टिक्युलर त्यांच्या असलेल्या कंट्रीमध्ये जर लॉजिस्टिकनेस चांगला असेल, लॉजिस्टिकनेस म्हणजे तुमच्या वाहतुकीची असलेली देवाणघेवाण, वाहतुकीचं असलेलं दळणवळण हे जर चांगलं असेल तर तुमच्या देशाची प्रगती नक्की आहे. मग अशा वेळेस प्रत्येक देशाचा एक त्या प्रकारचा आराखडा असतो, प्रत्येक देशाचं असलेलं स्ट्रक्चरल असतं आणि त्या स्ट्रक्चरनुसार आपण चेक करू शकतो की ह्या देशामध्ये लॉजिस्टिकली कसा परफॉर्मन्स केला जातोय, कशा पद्धतीने त्या स्वरूपाच्या माध्यमातून तिथं सगळ्या गोष्टी केल्या जात आहे. मग जागतिक बँकेने व्हेरी 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 IMP काय, जागतिक बँकेने एप्रिल 2023 मध्ये प्रसिद्ध केलेला हा अहवाल आहे. लक्ष ठेवायचं. मग इथं आपला एक क्वेश्चन तयार होतो की लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स कोण तयार करतं, तर जागतिक बँक करते. लक्षातच ठेवायचे, कोणती बँक करते, जागतिक बँक करते. मग 2023 नुसार भारत कितवा, तर 38व्या स्थानावर आपल्याला तिथं दिसून येतोय. मग 139 देशाच्या व्हेरी व्हेरी IMP म्हणजे भारताचा बऱ्यापैकी परफॉर्मन्स आहे. 139 देशाच्या क्रमवारीमध्ये 38व्या स्थानावर आपल्याला तिथं दिसून येतोय. 2018 मध्ये भारत कितवा होता, 44 होता. 14 मध्ये हा 54वा होता. मग हळूहळू आपली प्रगती झाली. प्रगती होऊन आपण सध्या किती वर आहे, तर 38 वर आपल्याला दिसून येते. म्हणजे लॉजिस्टिकली ज्या काही गोष्टी लागत आहे, जसे की पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, कनेक्टिव्हिटी, बंदरे, हे सगळ्या गोष्टी प्रॉपरली असलं तर तुमच्या देशामध्ये प्रगती होणार आहे. मग याच्यामध्ये अव्वल देश कोण आहे, तर पहिले सिंगापूर, सांगायची गरज नाही. सिंगापूरमध्ये लॉजिस्टिकली सगळ्या गोष्टी प्रॉपरली एक्झिक्यूट केल्या जातात. उसके बाद है फिनलैंड आणि उसके बाद है डेन्मार्क. इतना ध्यान में रखा दिया तो बहुत हो गया मिया. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून तुम्हाला सिंगापूर हा पहिला देश आहे लॉजिस्टिक परफॉर्मन्स मध्ये. भारताला किती आहे, तर 38 आहे. भारताचा असलेला नंबर हा वाढला का कमी झाला, तर लक्ष ठेवायचं आपलं गुण वाढलेला आहे, आपल्याकडे परफॉर्मन्स वाढलेला आहे. तो 38 वर येऊन ठेपलेला दिसून येतोय. 54 वर होता 2014ला, तो आता 38 वर झालेला आहे. हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. चलायचं पुढं. चला, त्याच्यानंतर व्हेरी व्हेरी IMP महत्वाचं पेन्सिल्व्हेनिया काय आहे, पेन्सिल्व्हेनिया. मित्रांनो लक्षातच ठेवायचं, पाठ करायचं. पेन्सिल्व्हेनिया शब्द लक्ष ठेवायचे, शहराचं नाव लक्ष ठेवायचं. पेन्सिल्व्हेनिया या राज्याद्वारे दिवाळीला, कशाला, दिवाळीला राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केलेली आहे. जागतिक स्तरावर ज्यावेळेस आपण बघतो तर नियर टू बी पेन्सिल्व्हेनियामध्ये 6 लाख लोक हे भारतीय लोक आहे. मग साहजिकच आहे, एवढे लोक जर आपले भारतीय लोक तिथं राहत असेल, त्यांच्या असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये भारतीय लोकांचं जर कॉन्ट्रीब्युशन असेल, तर आपल्या भारतीय लोकांचा असलेला महत्त्वाचा सण म्हणजे तो आहे दिवाळी. आणि ह्या दिवाळीला जर त्यांनी सुट्टी देत नसेल तर यदा कदाचित आपल्या राष्ट्राचा, आपल्या सणाचा अपमान केल्यासारखं कधीतरी त्यांना फील झालं असेल. परिणाम स्वरूप अमेरिकेतील असलेल्या पेन्सिल्व्हेनिया या राज्याने हिंदूंचा दिवाळी सण राष्ट्रीय घोषित म्हणून काय केलेलं आहे, घोषित केले आहे. त्या संदर्भामधलं त्यांनी विधेयक काय पण केलेलं आहे, मंजूर केलेलं आपल्याला दिसून येते. त्यामुळे पाठ करायचं की कोणत्या राज्यामध्ये आता आपला अशा प्रकारचा राष्ट्रीय सुट्टी म्हणून दिवस कन्सिडर केला जाणार आहे दिवाळीला, तर पेन्सिल्व्हेनिया. कुठं आहे, पेन्सिल्व्हेनिया. लक्षातच ठेवायचं, लक्षातच ठेवायचं, पेन्सिल्व्हेनिया. चलो आगे निकलते हैं दोस्तों. चलो, ओल्कियोतो काय आहे,
ओलकिलुओतो, ओलकिलुओतो असंच प्रोनाउन्सिएशन आहे. हे काय आहे अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओलकिलुओतो फार अवघड आहे प्रोनाउन्सिएशन, म्हणजे मला पण ते जीभ वळत नाही आहे. काय परत एकदा म्हणतो, ओलकिलुओतो, ओलकिलुओतो. ही जी आहे ओलकिलुओतो नावाची काय आहे, एक अणुभट्टी आहे. काय आहे, अणुभट्टी आहे. न्यूक्लिअरच्या माध्यमातून एनर्जी सेक्टरला बूम करण्यासाठी तयार केलेली ही काय आहे, अणुभट्टी आहे. मग ही अणुभट्टी जेव्हा बघतो तर त्यावेळेस ही कुठं आहे, तर युरोप मधली आहे. कुठं आहे, युरोप मधली. तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे, ओलकिलुओतो नावाची अणुभट्टी सध्या चर्चेमध्ये आहे. ती कोणत्या देशामध्ये आहे, तर युरोपमध्ये. का आहे, तर ही सर्वात काय आहे, शक्तिशाली आण्विक अणुभट्टी म्हटल्या जात आहे. आणि ह्या प्रकारच्या असलेल्या 14 वर्षाच्या विलंबानंतर फिनलँडमध्ये नियमित ऊर्जा निर्मितीसाठी काय झालेली आहे, त्या प्रकारची सुरुवात केलेली आहे. त्यामुळे चीन लोड याच्या विजय संपूर्णतेला चालना मिळाली आपल्याला दिसून येते. येतं लक्षात. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून लक्षात ठेवायचं की पर्टिक्युलर तुमचं असलेलं काय, फिनलँड. काय, फिनलँड इथं काय होणार आहे, तर त्या प्रकारची असलेली ही आता एनर्जी सेक्टरमध्ये बूम करणारी एक अणुभट्टी मानल्या जाणार आहे. एवढं बारीक नाही लक्ष ठेवलं तर चालतं, फक्त लक्ष ठेवा युरोप मधलं फिनलँड. काय, युरोप मधलं फिनलँड. ओलकिलुओतो नावाची अणुभट्टी कुठं आहे, तर युरोप मधलं फिनलँड मध्ये आहे. 14 वर्ष प्रलंबित होतं, तिला सँक्शन भेटत नव्हतं, त्या प्रकारचं त्याचे माल मटेरियल भेटत नव्हतं. त्यामुळे ती एक अणुभट्टी बंद पडलेली आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. मग ह्या पद्धतीने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सुदानमधील काय, सुदान नाही, ते सुदान आहे. साऊथ सुदान टायपिंग मध्ये बघा, सुदान. साऊथ सुदान मधील संकट आणि ऑपरेशन कावेरी फार महत्वाचं आहे. व्हेरी IMP पाठ करायचा. ऑपरेशन कावेरी कशासाठी आहे, ऑपरेशन कावेरी का बरं आपण इंट्रोड्यूस केलं आहे, आणि ऑपरेशन कावेरी मध्ये भारत सरकार एवढा इंटरेस्ट का दाखवत होता, तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, हिक्की पिक्की नावाची असलेली तिथं एक जमात आहे. आणि त्या जमातीमध्ये कुठंतरी त्या प्रकारचा असलेला कन्फ्लिक्ट क्रिएट झाला. आणि ह्या कन्फ्लिक्ट क्रिएट झाल्यामुळे तिथं राहणाऱ्या भारतीय लोकांना एक वेगळ्या प्रकारचा असलेला त्रास सहन करावा लागला. परिणाम स्वरूप अशा प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये जो संघर्ष आहे, त्या संघर्षामधून आपल्या नागरिकांना काय करायची आहे, तिथून सुटका करायची आहे. म्हणून भारताने एप्रिल 2023 मध्ये कोणतं ऑपरेशन कावेरी, लक्षातच ठेवायचं मित्रांनो, कोणतं ऑपरेशन कावेरी हे काय केलेलं आहे, तिथं लागू केलेलं आहे. आणि फॉर दॅट रिझन्स आपल्याकडं बऱ्यापैकी लोक सुखरूप स्वरूपामध्ये भारतामध्ये आलेले आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे हे लक्षातच ठेवायचं की अशा स्वरूपातलं असलेली ही जी ऑपरेशन आहे, ही ऑपरेशन भारताने सक्सेसफुल करून दाखवलेली आहे. जगाच्या पाठीवर इतके दिवस कदाचित भारताला रिस्पॉन्स भेटत नव्हता, पण आता प्रत्येक ठिकाणी भारताला रिस्पॉन्स भेटतोय. आणि ह्या रिस्पॉन्सच्या अंती आपल्या भारतीय लोकांवर कोणत्याही प्रकारचं असलेलं संकट येऊ देत नाहीये, हे भारत सरकारने आता तत्वशः दाखवून दिलेलं आपल्याला दिसून येते. मग सुदानमध्ये कोणतं, तो ऑपरेशन कावेरी पाठ करायचं. सुदान ऑपरेशन कावेरी आपल्याला दिसून येत आहे. मग त्याच्यासोबत अजून काही ऑपरेशन्स केलेले आहे का, हो. कोणते आणि कुठं केले, पाठ करायचं. तर लक्षात ठेवायचं, ऑपरेशन गंगा कशासाठी आहे ऑपरेशन गंगा, तर रशिया आणि युक्रेन मध्ये ज्या प्रकारचं प्रेम संबंध वाढले होते, त्या प्रेम संबंधाचे भंग झालेल्या काही कारणामुळे आपल्या भारतीय लोकांना काय झाला होता, त्रास झाला होता. मग आपल्या तिथं अडकलेले सर्व भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा पाठ करायचं मित्रांनो. कोणता आहे, ऑपरेशन गंगा. राम तेली गंगा मैली हो गई, अशा प्रकारे काही लक्ष ठेवा. राम फॉर रशिया आणि अशा प्रकारे राम तेरी गंगा मैली हो गई, हे असं जरी लक्ष ठेवलं तरीही तुम्ही लक्षात ठेवू शकता. चला, त्याच्यानंतर आहे ऑपरेशन देवी शक्ती. काय आहे, ऑपरेशन देवी शक्ती. ऑपरेशन कावेरी कशासाठी, तर सुदानमध्ये अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी. त्या प्रकारचं ऑपरेशन गंगा, मग ती कुठं, तर रशियामध्ये. मग तसं तिसरं आहे ऑपरेशन देवी शक्ती. तालिबानच्या अफगाणिस्तानवरील ताब्यानंतर काबूल मधून भारतीय लोकांना बाहेर काढण्यासाठी भारताने स्पष्टपणे सांगितले, तुम्ही कोणत्याही कोपऱ्यात राहा, आम्ही एवढे कॅपेबल झालो आहोत की तुम्हाला कोणत्याही प्रकारचं संकट नाही येऊ देता, तुम्ही इव्हॅक्युएट आम्ही आरामशीर करू शकतो. डोंट टेक टेन्शन, डोंट गेट पॅनिक्स.
कुठेही जगामध्ये काही होऊ द्या, भारतीय लोक किंवा भारतीय सरकार हे तुम्हाला काही होऊ देणार नाही. मग अशा प्रकारचा तालिबान सरकार जेव्हा त्या प्रकारे तिथं पदावर आलं किंवा त्यांच्या असलेल्या अस्तित्वाच्या माध्यमातून त्यांनी सरकार स्थापन केलं, तर जगाला एक हसू फुटलं होतं की अफगाणिस्तान सारख्या शहरामध्ये किंवा अफगाणिस्तान सारख्या देशामध्ये तालिबान आल्यानंतर काय होईल. परंतु तालिबान आल्यानंतर पहिलं आपल्याला करावं लागलं की भारतीय लोकांना तिथून काढणं. नाही तर काय झालं असतं, ते तर जसे वेडे माणसं, त्यामुळे आपल्या भारतीय लोकांना त्रास झाला असता. त्यामुळे काबूल मधले जे पण एम्बेसीज होती त्या एम्बेसीने पण सांगितलं की तुम्ही पण येऊ जा, त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्या, ते अति हुशार लोक आहे, आपण त्यांच्या नादी लागायचं नाही. मग अशा प्रकारची असलेली देवी कोपली होती कोणावर, तर अफगाणिस्तानवर. लक्ष ठेवायचं. आणि त्या पद्धतीने देवीची शक्ती होती म्हणून आम्ही काबूल मधून परत आलो असं लक्ष ठेवलं तरी चालतं. मग ऑपरेशन देवी शक्ती काय आहे, देवी शक्ती, देवीची शक्ती होती म्हणून आम्ही कुठून आलो, परत काबूल वरून परत आलो असं लक्ष ठेवलं तर अतिउत्तम म्हणून राहणार आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन वंदे भारत, व्हेरी व्हेरी IMP, व्हेरी व्हेरी IMP, व्हेरी व्हेरी IMP. मग ऑपरेशन भारत काय आहे, सॉरी वंदे भारत काय आहे, कोविड-19 महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी. मग अशा प्रकारचं असलेलं वंदे भारत हे कशासाठी होतं, तर कोविडमध्ये अडकलेले जेवढे पण आपले भारतीय लोक होते त्यांना रिटर्न करण्यासाठी आपण केलेलं आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. मग ऑपरेशन गंगा कशासाठी होतं, तर त्या प्रकारे रशियामधून परत आणण्यासाठी. त्याच्यानंतर देवी शक्तीमुळे काय झालं, तर काबूलमध्ये परत आलो. वंदे भारत कशासाठी होतं, तर कोविडमध्ये अडकलेले लोक परत आले. आणि त्या प्रकारचं ऑपरेशन कावेरी कशासाठी होतं, ते सुदानमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे ऑपरेशन समुद्र सेतू, व्हेरी व्हेरी IMP. काय आहे, ऑपरेशन समुद्र सेतू महत्वाचं आहे. ऑपरेशन समुद्र सेतू कशासाठी आहे, तर इथंही कोविड महामारीमुळे परदेशातील भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी. म्हणजे लक्ष ठेवायचा, वंदे भारत आणि समुद्र सेतू म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला जर कदाचित फ्लाईट्स भेटत नसेल तर समुद्राच्या मार्गाने आपण त्यांना परत आणलेलं आहे. याच्यासाठी दोन ऑपरेशन्स होते. काय होते, ऑपरेशन समुद्र सेतू आणि त्या प्रकारचं वंदे भारत होतं. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. व्हेरी व्हेरी IMP महत्वाचं आहे. हे ऑपरेशन्स पाठच करा मित्रांनो. कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये विचारल्या जाणार म्हणजे जाणार. इथं नजर अंदाज करायचं नाही, कारण की हे सगळ्या गोष्टी लक्षात राहणार आहे. चला त्याच्यानंतर आहे जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2023. कोणत्याही देशामध्ये त्या देशातल्या लोकांना जर स्वातंत्र्य असेल, बोलण्याचं असेल किंवा त्या प्रकारे त्यांना वागण्याचं, मग हे त्यांना बोलण्याचं वागण्याचं काम करण्यासाठी त्यांना जसं बंधनं घालत नाही, तशी त्या प्रकारच्या असलेल्या देशामध्ये लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ज्याला मानला जातो तो म्हणजे आहे पत्रकारिता. आणि ह्या पत्रकारितेची जर चेपी जर कोणी करत असेल तर त्या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे किंवा त्या देशामध्ये लोकांना बोलू दिला जात आहे असं कन्सिडर केलं जाणार नाही. परिणाम स्वरूप आपल्याकडं किंवा दुसऱ्या देशामध्ये पत्रकारितेंना किती मोकळा श्वास घेता येतो आणि कोणत्या स्वरूपामध्ये त्यांना त्या पद्धतीचं काम करता येऊ शकतं, अशा स्वरूपातला निर्देशांक हा जागतिक स्तरावर मानला जातो. आणि अशा स्वरूपातला हा 3 मे 2023 रोजी जागतिक पत्रकारिता दिनानिमित्त व्हेरी व्हेरी IMP. एक क्वेश्चन इथं तयार झाला, जागतिक पत्रकारिता दिन कधी असतो, तर 3 मे ला असतो. कधी असतो, 3 मे ला. कधी, 3 मे ला. कधी, 3 मे ला. 3 मे ला जागतिक पत्रिका दिन असतो. ह्या निमित्ताने रिपोर्ट्स विदाउट बॉर्डर्स RSF नावाचे असलेल्या निर्देशांक तयार झालं. तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येत आहे, भारताला किती टक्के पडले, अरे भारताला 36% पडले. म्हणजे आपण आयुष्यामध्ये कधी एवढे कमी मार्क्स घेत नाही, तसे भारताने कमी मार्क्स घेऊन कुठंतरी असं दाखवून दिलंय की आमच्याकडे पत्रकारितेला महत्व नाहीये. कारण की आपल्याकडे पत्रकारिता कशी तयार होते, TRPच्या आधारावर होते. देखो ये कैसा हो रहा है, देखो वो कैसा हो रहा है, कोणी कोणासोबत लग्न केलं, काय म्हणजे पत्रकारितेचा अर्थ आणि पत्रकारितेचा संदर्भ हा आपल्याला दूर दूरपर्यंत लागलेला कधीही दिसून येत नाही. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता तर भारताला अगदी त्या प्रकारचं असलेलं शर्मनाक म्हणजे किती 36% गुणासह 180 देशामध्ये 161 क्रमांक लागलेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजे याचा अर्थ आपल्या भारत देशामध्ये मीडिया ही स्वतंत्र राहिली नाहीये. आपल्या मीडियाला कुठंतरी दाबल्या जाते. मीडियामध्ये सत्य बाहेर येऊ देत नाहीये. मग ते सरकार असो, प्रशासन असो, शासन असो, संस्था असो, कोणीही असो, कोणत्याही पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं दिसून येते की ह्या सगळ्या गोष्टीमुळे भारतामध्ये त्या प्रकारचं असलेलं कुठेतरी बंधन आलेले दिसून येत आहे. आलं लक्षात. मग अशा प्रकारे 2022 मध्ये भारताचा क्रमांक 150वा होता.
म्हणजे भारताचा 11 अंकाने काय झालेलं आहे, घसरलेलं आहे. म्हणजे आपला भारत देश अगदी प्रगती पथावर नाहीये हे आपण सुस्पष्टपणे सांगू शकतो. आणि जागतिक स्तरावर परत एकदा कुठेतरी ब्रिटिशांची असलेली चाहूल लागल्यासारखी वाटते, कारण की ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने आपल्या प्रत्येक भारतीय लोकांच्या असलेल्या अस्तित्वाची गळचेपी केली होती विविध प्रकारचे कायदे करून, जसे की तुमचा असलेला गॅगिंग ऍक्ट होता, त्या गॅगिंग ऍक्ट असेल, वृत्तपत्राचा कायदा असेल, आणि ह्या रिपननी त्या स्वरूपामध्ये भारताच्या प्रत्येक वृत्तपत्र निर्मात्याला एक सळो की पळो करून सोडलं होतं. त्याच्यामध्ये माननीय श्री लोकमान्य टिळकांचं आपलं प्राथमिक नाव घ्यावं लागतं. मराठा केसरी ह्या वृत्तपत्रांची असलेली गळचेपी केली होती, आणि ह्या गळचेपीमुळे कुठेतरी परत ब्रिटिशांचे वारे आपल्या अंगात घुसले काय, हे असं इथं प्रदर्शित होताना आपल्याला दिसून येते लक्षात. चलायचं पुढं, चला पुढे जाऊया. काय आहे मालदीव मध्ये, कुठं, व्हेरी व्हेरी आय एम पी, व्हेरी व्हेरी आय एम पी, काय मालदीव मध्ये एकता बंदर, व्हेरी आय एम पी. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं एकता बंदर कुठं बांधताय, एकता बंदर कशाच्या संदर्भात आहे, एकता बंदर चर्चेमध्ये चालू आहे, तर कशामुळं, तर लक्ष ठेवायचं मालदीव मधील काय, मालदीव मधील उथुरू थिला फालोरू, बापरे बापरे बाप, काय उथरू थिला फालहरू हे कोकण द्वीपामधील सफावीर येथे असलेलं मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलाच्या तटरक्षक दलासाठी आपण एकता हार्बर या नावाच्या बंदराचे काय करतोय, बांधकाम सुरू करण्यात आले आहे. भारत आणि मालदीव याच्यामध्ये काय असणार आहे, त्या पद्धतीच्या संरक्षण सहकार्यासाठी हे मोठे पाऊल मानले जाणार आहे. काहीच नाहीये, हे फक्त सांगण्यापुरतं आहे. पण लक्ष ठेवा, भारताला स्वतःचं अस्तित्व हिंद महासागरामध्ये प्रस्थापित करायचं आहे, कारण की तिकडून येणारा चायना आणि इकडून येणारा त्या प्रकारचा अमेरिका कुठंतरी आपल्याकडच्या असलेल्या बस्तांच्या माध्यमातून स्वतःचं अस्तित्व त्या हिंद महासागरामध्ये तयार करतील, आणि उद्या चालून आपल्या संरक्षणाची भूमिका ही दुसऱ्याच्या हातात द्यावं लागते की काय, असा प्रश्न निर्माण होत असेल तर त्या संदर्भामध्ये आपण तयारीत राहायला पाहिजे. परिणाम स्वरूप आपण मालदीवला खूप जवळ करतोय. मालदीव आपल्यासाठी टुरिस्ट बेस्ड एक त्या प्रकारचा डेस्टिनेशन झालेला आहे, आणि त्या अनुषंगाने आपण तिथे ज्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट करतोय त्याच्यामध्ये उद्या चालून चायना येऊन नाही बसला पाहिजे, उद्या चालून चायनाने त्या प्रकारचं असलेलं तिथं डेव्हलपमेंट नाही केली पाहिजे. याच्यासाठी इंडिया इज अ प्रोमोमंट ऑथॉरिटी म्हणून तिथं वर्क करताना दिसतोय. श्रीलंकामध्ये ते झालं. हम्बनटोटा बेट कोणी डेव्हलप केलेला आहे, तर चायनाने डेव्हलप केलेला आहे. चब्बार पोर्ट पाकिस्तान मधलं कोणी केलेला आहे, तर त्या प्रकारचा पाकिस्तानने केलेला आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की आपल्याला कुठंतरी समुद्रामध्ये आपलं अस्तित्व टिकवावं लागणार आहे, नाहीतर अन्यथा ह्या लोकांच्या असल्या गरजा आपल्याला फुलफिल करावं लागल. परिणाम स्वरूप मालदीव मध्ये आपण कोणतं बंदर डेव्हलप करतोय, पाठ करायचं, ते म्हणजे एकता बंदर. कोणता आहे, एकता बंदर. येतंय मित्रांनो लक्षात. कदाचित कानामध्ये हेडफोन टाकल्यानंतर हसू येत असेल, हसा, मन मोकळं हसा, पण पेन आणि वही सोबत ठेवा, नाही तर आयुष्य तुम्हाला हसल. आलं लक्षात. चलायचं पुढं, चला. एकता बंदर कुठं आहे, तर मालदीव्स मध्ये आहे, लक्षातच ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक व्यक्ती नाव आहे, ते व्यक्तींचं नाव सध्या खूप चर्चेमध्ये आहे, ते म्हणजे काय, सिद्धरामय्या. काय आहे, सिद्धरामय्या. फार महत्वाचं आहे, कारण की लाजीरवाणी गोष्ट आणि त्या प्रकारचं असलेलं तोंडामध्ये चारपाक वाजवल्यासारखी वाटतंय, कारण की प्रत्येक स्टेटमध्ये तिथं कुठेतरी भगवीकरण चालू होतं, आणि विशेषतः बीजेपीचं प्रत्येक ठिकाणी असलेलं अस्तित्व दिसून येत होतं. मग बीजेपीच्या असलेल्या अस्तित्वाला कुठेतरी खंडन पाडण्यासाठी कर्नाटक स्टेट पुढं आलं, आणि कर्नाटक स्टेटने त्या प्रकारची सत्ता एक हाती ओढलेली आपल्याला दिसून येते. मग 75 वर्षीय व्हेरी व्हेरी आय एम पी कोण, सिद्धरामय्या ह्या काँग्रेस नेते जे होते त्यांनी काय केलं आहे, 20 मे 2023 रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा व्हेरी व्हेरी आय एम पी शपथ घेतलेली आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात. मग लक्ष ठेवायचं, कर्नाटकचे सध्याचे मुख्यमंत्री कोण, सिद्धरामय्या आहे, आणि सध्या आपल्याला गाजलेलं दिसून येते की काँग्रेसने विजय मिळवलेला आहे कर्नाटकमध्ये, हे आपल्याला तिथं विसरता कामा नाही. त्यावेळेस आपल्याला लक्षात घेणं गरजेचे आहे. 2013-18 दरम्यान मुख्यमंत्री राहिलेले होते, तसेच ते कर्नाटकचे एकमेव मुख्यमंत्री ठरले आहे की ज्यांनी गेल्या 5 वर्षात 5 दशकात पूर्ण कार्यकाळ पूर्ण केलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे एक रिनॉल्ड पर्सनॅलिटी आहे कर्नाटकची, असं म्हणायला हरकत नसावी. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने सिद्धरामय्या चर्चेमध्ये होते, तर कुठलचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे मुख्यमंत्री आहे, हे लक्षातच ठेवा, पाठ करायचं मित्रांनो. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असलेलं तिथं सोडायचं नाही. चला पुढचं. राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्पामध्ये महाराष्ट्र अव्वल, व्हेरी व्हेरी आय एम पी, व्हेरी व्हेरी आय एम पी.
काय आहे? राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्प. राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्प. पाण्याचा वापर कसा करावा, पाण्याच्या असलेल्या संदर्भामध्ये युटिलिटी करून त्याचं असलेलं रियुजेबिलिटी कसं करावं याच्या संदर्भामध्ये सायंटिफिक टेम्परामेंटने किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचा उपयोग कसा करावा याच्यासाठी काही आलेख किंवा त्या प्रकारचे आराखडे तयार करून ठेवले होते आणि महाराष्ट्र अभिमानास्पद त्या गोष्टीमध्ये काय झालेला आहे, खरा उतरलेला आपल्याला दिसून येते. मग अशा स्वरूपामध्ये राज्याच्या भूजल संपत्तीचे संरक्षण व संवर्धन करण्याकरता राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्प राबविण्यात येत आहे. ह्या प्रकल्पामधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जागतिक बँकेने व्हेरी 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 IMP कोण? जागतिक बँकेने हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये राज्याचे भूजल आयुक्त यांचा सन्मान चिन्ह देऊन काय केलेला आहे, गौरव केलेला आहे आणि भारताने डंका वाजवला आहे. म्हणजे जागतिक बँकेला बी कळालं की भारत हा आणि विशेषतः महाराष्ट्र आपला जो आहे तो महाराष्ट्र जल स्वरूपातल्या ज्या काही गोष्टी असेल तो वॉटर टेबल इन्क्रीज करणं किंवा त्या प्रकारचं असलेलं इरोजन ऑफ द सॉइल्स हे थांबवणं, काय जे वॉटर इट मे बी असेल त्या सगळ्या गोष्टी, प्रिझर्वेशन अँड कन्झर्वेशन ऑफ द वॉटर असेल, प्युरिफिकेशन ऑफ वॉटर असेल, युटिलिटी ऑफ द वॉटर असेल, सगळ्या गोष्टीमध्ये इंडिया आणि त्यामध्येही विशेषतः महाराष्ट्र हा डंका वाजवतोय हे अभिमानास्पद आपल्याला सांगता येऊ शकतं. मग महाराष्ट्र काय आहे, अव्वल आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. चला पुढचं आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी 14576. व्हेरी व्हेरी IMP काय? 14576 महत्वाचं आहे मित्रांनो, लक्ष ठेवायचं. ज्येष्ठ नागरिकांसाठी 14576 हे काय 67 सॉरी तर हेल्पलाईन आपल्याला दिसते आणि हे हेल्पलाईन राज्य हेल्पलाईन नाहीये, डायरेक्ट राष्ट्रीय हेल्पलाईन आहे. काय आहे? राष्ट्रीय हेल्पलाईन आहे. लक्षातच ठेवायचं काय? देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे जे वयाच्या 63 वर्षापेक्षा जास्त आहे, विविध समस्या तक्रारीच्या निवारणासाठी केंद्र सरकारची सामाजिक न्याय या मंत्रालयाच्या माध्यमातून 14567 नावाच्या क्रमांकाची काय केली आहे, राष्ट्रीय हेल्पलाईन केली. तुम्ही फोन करून सांगायचं की माझा मुलगा मला त्या प्रकारचा त्रास देतो, मला असा त्रास आहे किंवा मला इथं अशा प्रकारचं असलेलं लुबाडलं गेलं आहे, माझ्याकडनं बॅग हिसकून गेली आहे, तुम्हाला काही मेडिकल त्रास असेल, पोलिसांचा त्या प्रकारे काही मदत पाहिजे असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, इफ यू वॉन्ट टू बी टेक द कॉग्निझन्स फ्रॉम द सोसायटी यू कॅन कॉल डिरेक्टली. मग 14567 ही हेल्पलाईन आहे, आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? चला पुढचं आहे जलयुक्त शिवार अभियान. याच्यामध्ये मोठी यश आहे आणि जल संवर्धनामध्ये महाराष्ट्र काय आहे, पहिला आहे. तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. जलयुक्त शिवार अभियान हे महाराष्ट्राचा असलेला अभिमानास्पद असलेला कार्यक्रम आपल्याला दिसून येतोय आणि ह्या कार्यक्रमाची सुरुवात ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येते की भारतामध्ये अशा प्रकारचं असलेलं जलयुक्त शिवार अभियान राबवणारा हा महाराष्ट्र एकमेव असा जिल्हा होता किंवा त्या प्रकारचा राज्य होता की ज्याच्यामध्ये महाराष्ट्राने बऱ्यापैकी काय केलेलं आहे, चांगलं काम केलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग जलयुक्त शिवार अभियान कधी स्टार्ट झालेलं आहे हेही तुम्ही तिथं शोधून काढा. मग महाराष्ट्राचा देशामध्ये काय झालेला आहे, पहिला क्रमांक आलेला आहे. मग जलयुक्त शिवार असेल, गाळमुक्त धरण असेल, गाळयुक्त शिवार असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्राने काय केलं आहे, बऱ्यापैकी वाढवलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे वॉटर कन्झर्वेशन मध्ये महाराष्ट्र हा सर्वात जास्त पुढे आलेला आपल्याला दिसून येतोय. त्यामुळे हे लक्षातच ठेवणं गरजेचं आहे की जलयुक्त शिवार अभियानामध्ये कोणतं राज्य पहिलं आहे, तर लक्ष ठेवायचं आपला महाराष्ट्र हा पहिला दिसून येतोय. भले की आपल्याकडे कितीही दुष्काळ असो तरीही आपण ह्या जलयुक्त शिवार माध्यमातून आपण बऱ्यापैकी दुष्काळाची परिस्थिती दूर केलेली आपल्याला दिसून येते. येतं लक्षात मित्रांनो? चला व्हेरी गुड. चला राज्यातील 2 बंदरांना सागर श्रेष्ठ सन्मान. व्हेरी व्हेरी IMP काय? महाराष्ट्र राज्यातील 2 असे बंदर आहे. बंदर म्हणजे डोंट टेक लिटरली सेन्स, बंदर म्हणजे पोर्ट्स. 2 असे पोर्ट्स आहे की ज्यांना कोणता सन्मान दिलेला आहे, सागर श्रेष्ठ सन्मान दिलेला आहे. कोणता दिलेला आहे? सागर श्रेष्ठ सन्मान तिथं दिलेला आपल्याला दिसून येतोय. मग सागर श्रेष्ठ सन्मान काय आहे, तर त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये कोणत्या पोर्ट्सला, तर मुंबई बंदर प्राधिकरण व्हेरी व्हेरी IMP आणि त्याच्यानंतर JNPT जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण JNPT. मग अशा पद्धतीचं असलेलं
दोन मुंबई बंदर प्राधिकरण आणि जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण या दोन बंदरांना 22-23 साठी उत्कृष्ट कार्याबद्दल, कशाबद्दल? उत्कृष्ट कार्याबद्दल केंद्रीय बंदरे व जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सोनेवाल, काय आहे? सोनोवाल यांनी सागर श्रेष्ठ सन्मान पुरस्कार दिलेला आहे. मग ह्या बंदरामध्ये वैशिष्ट्य काय असेल तर ट्रान्सपोर्टसाठी असलेली जी ऍक्सेसिबिलिटी असेल त्याच्या बेसिसवर, अलॉंग विथ दॅट हायेस्ट बिझिएस्ट पोर्ट म्हणून ज्याला कन्सिडर केलं जातं ते म्हणजे JNPT आहे. तिसरं, त्या प्रकारचं असलेलं तिथलचं साफ स्वच्छता असेल ते बघितलं जातं. तिथं ॲमेबिलिटी जेवढ्या पण काही गोष्टी असेल कार्गोसाठी त्या सगळ्या तिथे अवेलेबल असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीच्या आधारावर तुम्ही काय करत असतात, त्यांना ह्या सन्मान देत असतात. हे लक्ष देणं गरजेचं आहे. मग अशा स्वरूपामध्ये सागर श्रेष्ठ सन्मान पुरस्काराने देशभरातील एकूण 12 बंदरांना काय केलं आहे? सन्मानित केलेलं आपल्याला दिसून येते. मग आता तुम्हाला एक होमवर्क देतो मित्रांनो. होमवर्क असा की स्मॉल पोर्ट्स कोणते आहे आणि किती आहे, आणि मेजर पोर्ट्स काय आहे, मेजर पोर्ट्स कोणते कोणते आहे ते शोधून आणा. कारण की सध्या मेजर पोर्ट्सवर क्वेश्चन विचारले जात आहे. तर मेजर पोर्ट्स घरी गेल्यानंतर बघा, त्या प्रकारचं असलेलं इथं वाटलं स्पॉज करून नंतर शोधा आणि नंतर त्या प्रकारे परत लिहून काढा. पण मेजर पोर्ट्स कोणते कोणते आहे ते थोडं ऑब्झर्वेशन मध्ये घेत चला. त्याच्यानंतर आहे युवा पोर्टल. काय आहे? युवा पोर्टल. आता युवा पोर्टल का आहे, काय संदर्भ आहे त्याचा, तर ते तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग युवा पोर्टल कशासाठी आहे विचारल्या जाऊ शकतं. भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेषक परिसंस्थेतील संभाव्य युवा स्टार्टअप्सला ओळखण्यासाठी आणि त्यांना जोडण्यासाठी युवा पोर्टल नावाचं उद्घाटन आपण केलेलं दिसून येते. युवा पोर्टल काय आहे हो? आपल्याला माहिती की आज आपल्या भारत देशामध्ये अशा असंख्य स्वरूपामधले काय आहे, त्या स्वरूपातले स्टार्टअप्स, इनोव्हेटिव्ह माइंड्स आहे. प्रत्येकाच्या ब्रेन चाइल्ड्स मधून काही ना काही स्टार्टअप्स निघत असतं आणि या स्टार्टअप्सला जर प्रॉपरली डायरेक्शन दिलं, प्रॉपरली त्याला इकॉनॉमिकल त्या प्रकारचा सपोर्ट केला, अलॉंग विथ दॅट तिथं जर अजून त्याला कोणत्या तरी मोठमोठ्या कंपनी सोबत टायअप करून दिलं, तर उद्या चालून आपल्याकडे स्टार्टअपचा बिझनेस हा बेस्ट होईल आणि आपण हक्काने बोलू शकतो किंवा त्या प्रकारचं एक अंदाज लावू शकतो की उद्या चालून भारतामध्ये असे असंख्य पोरं तयार होतील की ज्यांच्याकडे स्टार्टअप स्वतःचा बिझनेस असणार आहे. मग हे जेव्हा आपण बघतो तर त्यांना कोणत्या तरी एका पोर्टलला आपण गोळा करायला पाहिजे होतं. म्हणून त्यांच्यासाठी आपण काय केलेलं आहे, युवा पोर्टल नावाचं आपण अनावरण केलेलं दिसून येते. त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणतं पोर्टल? तर युवा पोर्टल आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर आहे एक भारत श्रेष्ठ भारत अभियान. काय आहे? एक भारत श्रेष्ठ भारत अभियान. एक भारत श्रेष्ठ भारत अभियान कशासाठी आहे तर लक्षात ठेवायचं, सरदार पटेल यांच्या काय, सरदार पटेल यांच्या 140व्या जयंती निमित्ताने म्हणजे 31 ऑक्टोबर 2015 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाचे काय झालेलं आहे, उद्घाटन झालेलं आहे. जुनं आहे परंतु लक्ष ठेवायचं, एक भारत आणि श्रेष्ठ भारत हे अभियान कशासाठी आहे तर लक्ष ठेवायचं की विविध राज्य केंद्रशासित प्रदेशातील लोकांमधील जी संस्कृती आहे त्या संस्कृतीची देवाणघेवाण म्हणजे कल्चरल इंटरॅक्शन्स व्हायला गरज आहे. मग अशा प्रकारचं असलेलं हे अभियान भारताने काय केलेलं आहे, चालू केलेलं आहे. कोणाच्या जयंती निमित्ताने? लक्ष ठेवायचं, सरदार पटेल साहेबांच्या जयंती निमित्ताने 140वी जयंतीच्या निमित्ताने एक भारत श्रेष्ठ भारत अभियान आपल्याला तसं दिसून येते. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस बघतो तर आपल्याकडे असलेल्या ह्या महत्त्वाच्या असलेल्या काही गोष्टी होत्या की ज्याच्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल सेशन. याच्या पुढचं असलेलं सेशन असणार आहे जुलै महिन्याचं, ते पण तुम्हाला लगेच मिळणार आहे. आलं लक्षात? थँक्यू सो मच. कीप स्टडिंग, बी हॅपी. थँक्यू.